संघांच्या दृष्टिकोनातनं, कारण यानंतर जो विजेता होईल तो मात्र थेट दाखल होईल क्वालिफायर राऊंडमध्ये. संजय स्पोर्ट्स साबाद संघाने तिथे प्रवेश निश्चित केलाय क्वालिफायर राऊंडमध्ये. या दोन संघांमधनं कोणता असा यशस्वी संघ असेल तो संजय स्पोर्ट्स साबाद संघाशी बिग फाईट देईल. 3 षटकांचा हा सामना शोध क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. या सामन्याला आपण सुरुवात करतोय. करणारा संघ पहिला चेंडू, मात्र पहिला चेंडू अप्रतिम राहिलाय. आशिषसाठी हा चेंडू होता. ऋतिक घोडे स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाजी करतोय. फलंदाज आशिष आणि कमलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काळ भैरवी वालसिंग संघाच्या माध्यमातून पहिल्या फेरीतून बाय मिळाली होती. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. यावेळी फटका काय इनफिल्डला बीट करतो बॉल. चेंडू चाललाय सीमा पार आणि येतोय दणदणीत कणकणीत चौकार. दीपक फटका क्रिकेटचा क्लास प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक तिथे आशिषच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. ती घोडेच्या विरोधात फटका खेळून काढला. 2 चेंडू 4 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र आता मार्गस्थ होतोय. सर्व प्रेक्षकांचं सरस स्वागत. यावेळी मात्र ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बलवान आहे स्वतः. रन मशीन ऑफ जय झोटिंग देवरुंग संघाची. विस्फोटक फलंदाज आहे एकेकाली अनेक त्याने आपल्या संघाला नक्कीच विजय मिळवून दिला त्याने. आप ट्रॅकर यावेळी शॉर्ट ऑन बॉलचा फटका. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक नसतील तिथे आणि चेंडू चाललाय सीमा पार 4 धावांसाठी. पुढचा चेंडू कुठून काढलाय. चेंडूला ग्लान्स केला ऑन साइडला. वाईड स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतो फेकता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा तिथे एक वडल्या जातात. रणजित पाटील यांच्या मार्फत विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज ऋतिक घोडेसाठी आणि सर्व गोलंदाजांना आहेत. जे 3 गोलंदाज हाताळले जातील या मॅच मध्ये ते 3ही गोलंदाजांना ते पारितोषिक लागणार आहे. यावेळी समोरच्या दिशेनं फटका आपलातून खेळून काढलाय. चेंडू जाईल का सीमा पार आणि त्याचं उत्तर देतो फलंदाज. 4 धावा येत आहेत चौकार. पंधरा धावा जोडल्या गेल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये. गोलंदाज आता ललेशला मात्र इन्व्हाइट केलं संघ नायकानं. वेगवान गतीचा गोलंदाज प्रचंड वेग. ओमकार आलाय. ललेशच्या हातामध्ये नक्कीच चेंडू होता परंतु ललेश ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. अनेक विक्रम नक्कीच ललेशच्या नावावर देखील आहेत.
आपल्या फलंदाजीच्या जोरावर असो किंवा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर असो, देवरुंग संघाला नेहमीच त्याने विजयाची वाटचाल करून दिली आहे. या मॅचचा खऱ्या अर्थाने बॅकबॉन आहे ललेशच्या खांद्यावर जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे आकाश ही जबाबदारी स्वीकारतो तशी जबाबदारी बलवान आणि ललेशला देखील स्वीकारावी लागेल. ट्रॅकर समोरच्या दिशेनं ग्लान्स केलाय, दिशा दाखवली आहे. आकाश पोचला चेंडूपर्यंत, फेकी चांगली आहे तिथे. 2 धावा एक पडल्या. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक आता इन्क्रीज झालाय 17 धावा. आज चेंडू सुंदर पाहायला मिळतोय, क्या बात है. स्विंग अँड मिस डिलिव्हरी पाहायला मिळते तिथे. निर्धाव चेंडू जे सांगता दुसरा चेंडू उत्तम राहिलाय तिथे. साईड यॉर्कर फेकला होता. गती परिवर्तन, फिंगर रोल, अप्रतिम चेंडू, चालाकी दाखवतो ओमकार. प्रभावित केलं खऱ्या अर्थाने. अव्वल दर्जाची दर्जेदार गोलिंग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. तिखट आणि भेदक मारा, अचूक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज संपूर्ण दिवसभरात दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालेलं आहे. सुपर फ्रायडेचा दिवस आज जबरदस्त राहिलाय. ट्रॅकर आडव्या पाटनं लॉफ्ट केलाय तिथे. बलवान आहेत लॉंग ऑनला. एकच धाव एक पडली जाते. चार चेंडू आणि मात्र 3 धावा एकवटल्यात या षटकामध्ये. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडूला भिडकावून दिलाय फाईन लेग रिजनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतो चौकार. पहा मित्रांनो, जेव्हा चौकार आला 22 धावा झाल्या धावफलकावर. यावेळी आणखी एक चांगला स्ट्रोक. चेंडू पळतोय, 2 क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी लागलेत आणि चेंडू सरळ फरार झालाय. सीमा पार, आणखी एक दर्जेदार चौकार. सीधी उंगली से ना निकले तर उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि बॅट वाकडी फिरवतोय ते मैदानाच्या चौफेर बाजूने. आता बॅट घुमवली जाते आणि 4 आणि 4 धाबा एकवटल्या जातात. धावसंख्या जाऊन ठेपली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 26 धाबा धावफलकावर. या षटकामध्ये तब्बल 11 धाबा जोडल्या गेल्या. 2 चौकार, 1 सिंगल, 2 डॉट चेंडू आणि 1 दुहेरी धाव देखील पहिल्या चेंडूवर जोडली गेली होती. चांगलं षटक म्हणायला हरकत नाही, कारण 11 धाबा देखील इतकं महागडं षटक म्हणू शकणार नाही आपण. अंतिम षटक आता बॉलिंग ट्रॅकवर सिनियर आकाश पाटील बॅकबॉन या टीमचा खऱ्या अर्थाने एक मोठा खेळाडू आहे. आकाशच्या नावाने हा संघ ओळखला जातो. अंतिम षटक फर्स्ट इनिंग मधलं. वेगाने चेंडू, बॅट फेकली चेंडूवर, समोरच्या दिशेने फटका सुंदर आणि 1 धाव तिथे एकवटली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक आता आपण पाहतोय 27 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम षटक आकाश पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. यावेळी आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. गतीला कल्पकतेने उत्तर देतोय. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला बीट करून सीमारेषा पार. चौकार.
शुद्ध फटके बॅटमध्ये येतात कमलेशच्या. यावेळी वेगाने बॅट फेकली, बॅटचा फ्लो वरच्या दिशेने होता. निर्धाव चेंडू खेळून काढतोय कमलेश. 3 चेंडू आणि 31 धावा फलकावर. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडू, फुलटॉल वसूल होईल का? वन बाउंड चेंडू, सीमा रेषा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चांगला फटका, चेंडू सीमा पार, येतो आणखी एक चौकार. मध्ये पाहायला मिळतात कमलेशच्या माध्यमातून इरादे स्पष्ट केलेत कमलेशने. यावेळी देखील स्विच हिट फटका सुंदर आहे. किती धावा मिळतील? एक पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील त्या चपलाईने पूर्ण केली आहे. चांगलं क्रिकेट काल भैरवी वालसिंग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये वादळ निर्माण करते. 37 धावा फलकावर. अंतिम चेंडू शिल्लक आहे. इथून चांगला खेळ करावा लागेल. अंतिम चेंडूवर आकाश पाटीलला. हा वेगवान गतीचा गोलंदाज आहे. वेगाने फेकला चेंडू, हा चेंडू सुंदर आहे. एक एकवटण्याचा प्रयत्न, धावाची शक्यता. अंतिम चेंडूवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. बनवल्या आणि 38 लक्ष कशा प्रकारे मोडीत काढतील जय झोटिंग देव देवरुंग संघ. या सलामीचे फलंदाज बलवन आणि ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण टार्गेट जरी छोटं असलं तरी गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी केली आहे काल भैरवी वालशिंद या संघाने. आणि जशाच तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काल भैरवी वालशिंद या संघाला. कारण जर विचार केला तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये रोशन सर टोटल बनवायचे 38. तर कशा प्रकारे हे धावफलक आता मोडीत काढतील, या धाबा डिफेंड केल्या जातील, याचं चोख प्रत्युत्तर ऐकूयात मायक्रोफोनवर रोशन संदेसर यांना. थँक्यू.
आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय आणि मॅच मध्ये देखील अपयश मिळत आहे. बलवंत 0 वरती बाद. ओमकार येत आहेत नवीन फलंदाज. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. बलवंत बाद झालेत. न्यू बॅट्समन ओमकार येत आहेत, जे ओमकारने पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिल्या चेंडूवरती कमलेशने विकेट मिळवली आहे. 3 षटकांमध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. जो संघ जिंकेल तो संघ संजय स्पोर्ट्स सावध या टीम समोर फाईट करेल. यावेळी फटका चांगला आहे. बिग हिट पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. धावसंख्या आहे 12. बॅक टू बॅक 2 षटकार. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये, सलगचा आलाय. हा तिसरा षटकार ओमकारच्या बॅट मधून. हॅट्रिक आणि सलगचा हा 4था षटकार येईल का? आणि आलाय. 4था षटकार येतोय ओमकारच्या बॅट मधून आणि या सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून दिलंय ओमकारने. कारण की 13 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायचे धावा 14. ₹15,000 पारितोषिक असेल. रणजित पाटील यांच्याकडून मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चेंडू पट नोमॅन्स लँड झोन मध्ये 3 फिल्डर आले होते आणि तिघांच्या मधोमध हा चेंडू पडतोय. मिल्टीला चेंडूवर एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायचे धावा 12.
12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. जयेश. रणबॉल इक्वेशन आहे. फुल टॉस चेंडू आणि लाईन पूर्णपणे मिस केले. क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद ऋतिक गोडे. बॅक टू द पविलियन. आणि त्याच्या बॅटिंगमध्ये गोडवा आहे तो म्हणजेच ओमकारच्या. परंतु हा देखील फुलटॉस चेंडू होता आणि ऋतिक गोडे यांनी लाईन पूर्णपणे मिस केल्याने यष्ट्यांचा वेध घेतला. सिनियर आकाश पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती. 11 चेंडू 12 धावांची अजूनही गरज आहे. संजय स्पोर्ट सावध या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉससाठी येऊन थांबायचं आहे, कारण की यानंतर सामना सावध विपक्ष जो संघ जिंकेल या सामन्यामधून. गतीमध्ये परिवर्तन. बॅकफुलला गेले. कट करतायत चेंडूला. आउटफील्ड फास्ट आहे. फक्त दिशा दिली आहे. 2 धावा झाल्यात पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू होता परंतु नकार दिलाय आकाश पाटील यांनी. मिळतील फक्त या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 78-28 धावा. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग या टीमला. फुल टॉस चेंडू. फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा आहे No+1. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 8 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. बनवायच्या धावा 8. ओमकार गोडेने सलग 4 षटकार लगावलेत या मॅच मध्ये. त्यामुळे संघ मजबूत स्थितीमध्ये आहे देवरुंग क्रिकेट संघ. आणि फ्री हिटच्या चेंडूवरती येतोय हा षटकार. फलंदाज ओमकार गोडे नावाचं वादळ निर्माण झालंय या मॅच मध्ये. असेल लक्ष 7721 सॉन्ग येऊ द्या. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लक्ष 7721 एक सॉन्ग आहे. देवरुंग यस नाहीये त्यांच्याकडे. द्या आपण, कारण की लक्ष 7721 नावाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. 2 धावा अजूनही बनवायचे त्या मॅच मध्ये. न्यू बॅटर येत आहेत ललेश पाटील. थोडासा दुखापत ग्रस्त आहे न्यू बॅटर ललेश. यावेळेस ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न आणि मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. खऱ्या अर्थाने गतवर्षीपासून बॅट्समनला बॅटर नक्कीच म्हटलं जाऊ लागलं. एक नवीन नियम आला, कारण की अनेक वुमन्स प्रीमियर लीग असतील, वुमन्सचे नक्कीच सामने आपण पाहत असतो, सिरीज असतात, त्यामुळे त्यांना आपण बॅट्समन म्हणू शकत नाही.
साठी नक्कीच नियमावली केली की बॅटर